हाय क्युटीज, कसे आहात तुम्ही? आय नो तुम्ही छान असाल, मस्त असाल, खुश असाल, प्रेमात असाल. नेहमी असेच खुश राहा, कारण मी तुमच्यासाठी छान छान टिप्स तर घेऊनच येत असते. आज सुद्धा अशाच एका छान इंटरेस्टिंग टॉपिकवर आपण बोलणार आहोत. म्हणजेच की आज मी तुम्हाला सांगणार आहे, अशा कोणत्या 4 गोष्टी आहेत मुलींच्या बाबतीतल्या, ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. अशा कोणत्या अपेक्षा आहेत मुलींच्या, ज्या बेसिक आहेत, पण त्या तुम्हाला नीट कळायला हव्यात. एकंदरीतच 4 ट्रुथ अबाउट विमेन दॅट एव्हरी मॅन नीड टू हिअर. सो ते मी सांगणार आहे. याचा फायदा काय आहे हेही व्हिडिओच्या आधीच सांगते. याचा फायदा असा आहे, की तुम्ही नव्याने नात्यात जात असाल तर ऑफकोर्स आधीच तुम्हाला कळेल, की हे असं करायचंय, ते तसं करायचंय. आणि जर का तुम्ही नात्यात ऑलरेडी असाल, पण छोट्या-छोट्या गोष्टींवरून विचित्र प्रॉब्लेम्स क्रिएट होतायत, भांडणं होतायत, वाद होतायत, तर कुठे प्रॉब्लेम येतोय हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळू शकतं. त्यामुळे व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचा आहे. हलका-फुलका विषय आहे, पण तितकाच महत्त्वाचा आहे. या गोष्टी तुम्हालाही माहिती असतील, पण कदाचित तुम्ही नीट लक्ष दिलं नसेल. त्यामुळे डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. मग सुरू करायचं? चला सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. म्हणजेच की यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. मला जे वाटतं ते बिनधास्तपणे मी बोलते. इव्हन नो मेकअप लूक सुद्धा. आपला हा इतका नॅचरल चॅनल आहे. पॉइंटर्स वगैरे मी काढलेले आहेत. सगळं माझंच आहे लिखाण. त्यामुळे चला सुरू करूयात. पण हां, अपेक्षा मुलींच्या मी तुम्हाला सांगणारच आहे 4 कोणत्या आहेत. पण त्याआधी माझी अपेक्षा ही आहे, की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते फार महत्त्वाचं आहे आणि बेल आयकॉन त्या घंटीचं जे साईन दिसतंय ना, त्याच्यावर सुद्धा क्लिक करा. कारण जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल, लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच व्हिडिओ पाहू शकता. सो खूप महत्त्वाचं आहे ते, करून टाका. गुड बॉय. सो चला 4 पॉइंट्सपैकी पहिला पॉइंट तुम्हाला सांगते. पहिला पॉइंट आहे डिग्निटी. डिग्निटी म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या पार्टनरची जी बुराई आहे, की ही अशीच आहे, ती तसंच आहे, एकंदरीत तिच्याबद्दल वाईट साईड बोलणं जे आहे, ते कोणासमोरही करणं चुकीचं आहे. ती ओळखीची माणसं असो, अनोळखी असो, तुमच्या पार्टनरबद्दल बुराई करणंच खरं तर मुळात चुकीचं आहे. तिची फॅमिली असो, तुमची फॅमिली असो, तुमचे फ्रेंड्स असो, एकच मित्र असो, बेस्ट फ्रेंड असो तो, त्याच्यासमोर सुद्धा तिची बुराई करणं चुकीचं आहे. हिला काय कळतंय? ही अशीच आहे. अरे हिला जाऊ दे रे. हिला जमतच नाही, हिला काही कळतच नाही. नाही, तुम्ही नाही बोलू शकत असं. नाही आवडत ते मुलींना, हर्ट होतं. मुली कधीच असं बोलत नाहीत हां. आणि जरी बोलल्या तरी त्या कधी बोलतात जेव्हा इतरांचं त्या ऐकतात. म्हणजे सपोज त्या ग्रुपने बसलेल्या आहेत 10 पोरी. सगळ्या जणी काही ना काहीतरी वाईट सांगतात. मग तेव्हा ती एखादी गोष्ट ॲड करू शकते. अदरवाईज नाहीच मुली बोलत कधी. आणि मेन म्हणजे मुळात तुम्ही बोललात तरी जेव्हा ती तुमच्या समोर असते हां, तुमच्या समोर असते, तेव्हा तर तुम्ही बोलूच नये. हं. बरेच जण बोलतात आणि मग म्हणतात, की "अगं मी मस्करीत बोललो, माझं तसं तुला हर्ट करण्याचं काही इंटेन्शन नव्हतं. मस्करीत बोललास, पण मला हर्ट झालं त्याचं काय?" काही गोष्टींची भरपाई आहे ना, ती सॉरीने नाही होत. बऱ्याचदा रिलेशनशिप इथून ब्रेक होताना मी पाहिलेले आहेत, की "तू कसं काय बोलू शकतोस रे असं माझ्याबद्दल तुझ्या मित्रांसमोर? कसं? तुला काहीच नाही वाटलं? आणि तू इतका हसत सुद्धा होतास." हे फार वाईट वाटतं मुलींना. फार, फार म्हणजे काय सांगू तुम्हाला. एक वेळ तुम्ही तिचा बर्थडे विसरलात तर इतकं नाही वाईट वाटणार, जेवढं या गोष्टीचं वाईट वाटेल तिला. आणि ते चुकीचं सुद्धा आहे मला असं वाटतं. आता तुम्ही म्हणाल, की काय मुली बालिश असतात, इतक्या छोट्या-छोट्या गोष्टींवरून रुसून बसतात, रागवतात. तुमच्यासाठी छोटी गोष्ट असेल, ती मुलींसाठी नसते. हां, कारण तिथे प्रेम, काळजी, रिस्पेक्ट हे सगळं दिसतं. मस्करीत सुद्धा कधीच आपल्या पार्टनरची बुराई करायची नसते. तुम्ही दोघंच असाल, तेव्हा तुम्ही बोला ना, कितीही बोलायचंय तेव्हा बोला. तुला कळतच नाही, तू असंच आहे, तू तशीच आहेस, हे सगळं बोला. पण जेव्हा तुमच्या दोघांव्यतिरिक्त जेव्हाही एखादी व्यक्ती ॲड होते, तुम्ही नाही बोलू शकत असं. नाही आवडत. हं. आणि जेव्हा कदाचित एक्स्ट्रीम लेव्हलला हे गेलं तर ब्रेकअप होण्याचे चान्सेस सुद्धा असतात. सो ही गोष्ट प्लीज, प्लीज, प्लीज लक्षात ठेवा. हा पॉइंट होता डिग्निटी. सेकंड पॉइंट इज अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, की बोलून नका दाखवू, करून दाखवा. म्हणजेच की कोणत्याच मुलीची इच्छा नसते, की तुम सच में उसके लिए चांद तारे तोड के लाओगे. पण जे बोलताय ना, ते निदान करून दाखवा. जसं की फॉर एक्झाम्पल देते. "अगं, मी तुला 5 मिनिटात कॉल करतो." 5 मिनिटाचे 50 मिनिट झालेत.
नाही कॉल आला. 5 दिवस लोटलेत, नाही कॉल आला. सो झेपेल ना तेच बोलायला शिका. म्हणजे मी येतो तुझ्याकडे किंवा आपण बोलूयात, आपण इकडे जाऊयात, मी तुला 5 मिनिटांनी फोन करतो, 10 मिनिटांनी, तासाभराने फोन करतो. जे काही तुम्ही बोलताय ते फॉलो करा. एखाद्या वेळी अशा गोष्टी होतील, की नाहीच जमलं त्यावेळी. पण नेहमीच जर का असं होत असेल, तर ते विचित्र आहे. म्हणजे ते नाही आवडत मुलींना. म्हणजे मुलींचं हेच असतं, की "जो बोला है भाई वो करके दिखा." दरवेळीच काय, की हेच नाही झालं, तेच नाही झालं. इतकं ग्रँटेड नको घेऊस मला. आय नो आय एम युअर पार्टनर, बट इतकं नको ग्रँटेड घेऊस. सो बोल के मत दिखाओ. जर तुम्हाला नाही जमणार आहे, तर बोलू नका, की "मी तुझ्यासाठी हे करेन, मी ते करेन, मी असं करेल, तसं करेल, 5 मिनिटात फोन करेल." नाही जमत आहे, सर्रास सांगून टाकायचं. 2 दिवस मला वेळच नाहीये, 2 दिवसानंतर मी कॉल करतो. मग ठीक आहे. कोणी इरिटेट होत नाही, कोणी असं त्रास करून घेत नाही. पण 5 मिनिटात करतो आणि तुम्ही ते नाही फॉलो करत आहे. वाईट वाटतं यार. तुम्ही विसरून जाता ती गोष्ट. आम्ही वाट पाहत असतो, की 5 मिनिट झालेत, आता फोन येईल. अरे ठीक आहे, जाऊ दे. 10 मिनिट झाले, आत्ता फोन येईल. असा फोन धरून असतो आम्ही उभ्या. सो खूप वाईट वाटतं, की यार बोलला तर होता ना आणि मग पुन्हा तुम्हाला जेव्हाही तुमचा फोन येतो, कितीही लेट झाल्यानंतर 2-3 तासानंतर आल्यानंतर, "काय रे तू असं बोललास?" सो असं जर का आम्ही बोलायला लागलो, विचारायला लागलो, थोडासा जाब विचारायला लागलो, तर तुम्हाला पुन्हा राग येतो. "अगं काय तू असंच तसंच" वाद निर्माण होतात तिथून. एकतर चूक तुमची असते आणि तुम्हाला मग ती चूक तिच्यावर ढकलायची असते. सो इथून सुद्धा बऱ्याच जणांचे ब्रेकअप सुरू होतात किंवा मग नात्यामध्ये दुरावा यायला लागतो. त्यामुळे जे झेपेल ना तेच बोला असं मला वाटतं आणि बोलण्यापेक्षा कृतीत करा ते. हां, जी स्वप्न आहेत ना ती बोलून दाखवण्यापेक्षा कृतीत करा. मी तुझ्यासाठी हे करेल, ते करेल. करून दाखवा आधी. बोलायची गरज नाहीये. हां, म्हटलं जातं ना, आता मला ती एक्झॅक्ट ओळ नाही माहिती, बट असंच आहे की "ॲक्शन्स आर बेटर दॅन वर्ड्स." सो प्लीज हे फॉलो करा. नंबर 3 थर्ड पॉइंट इज रिस्पेक्ट. सो रिस्पेक्ट असेल ना, तर खरंच एखाद्यावर विश्वास खूप लवकर बसतो आपला. सो ट्रीट हर विथ रिस्पेक्ट कारण सगळ्याच मुलींना रिस्पेक्ट खूप, खूप, खूप महत्वाचा असतो. जसं पहिला पॉइंट होता, की तुम्ही बुराई कोणासमोरही नाही करू शकत. याच्यामध्ये रिस्पेक्ट दिसतो, की तुम्ही किती रिस्पेक्टफुली वागताय आणि रिस्पेक्ट मुलींना फक्त तिच्याबद्दलच अपेक्षित नसतो. तुम्ही जेव्हाही आसपास असता, तुम्ही लोकांनाही रिस्पेक्ट देऊन बोलणं खूप गरजेचं आहे. रिस्पेक्ट फक्त वागणुकीतला, प्रेमातला नसतो. करियर असेल किंवा दिसणं असेल, ओव्हरऑल पर्सनॅलिटी असेल, चॉईसेस असतील, याचा सुद्धा रिस्पेक्ट ठेवणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा कुठेतरी आपण कम्फर्टेबल फील करतो. "तू काय जॉब करते? "हे, कसला हा जॉब आहे?" असं बोलून नाही चालणार. तुमच्या नजरेत तो कसाही असला तरी तिच्या नजरेत किंवा तिची मेहनत आहे त्या गोष्टींसाठी. हां, "तू काय गं हे करत असते? तू काय गं ते? काय गं हे?" नाही, तुम्ही बोलायची एक पद्धत असते. मी सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, एक बोलायची पद्धत असते. तुम्ही असं सांगू शकता, की "तू जो जॉब करतेयस तो छान आहे, पण तू आणखी काहीतरी छान डिझर्व्ह करतेस. सो तू हे करू शकते." तुम्ही सजेशन देऊ शकता. ओके. "हे काय आहे असलं? असलं नाही चालणार." असं बोलून नाही चालणार. हां. सो दरवेळी काय रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे. तेच म्हणतीये मी. करियर, बॉडी, ओव्हरऑल पर्सनॅलिटी म्हणजे बॉडीमध्ये आलं. सगळ्याच लुक्स वगैरे सगळ्या गोष्टींबद्दल रिस्पेक्ट असणं खूप महत्वाचं आहे. रिस्पेक्ट नसेल तर तुम्ही मला असं वाटतं कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नीट राहू शकत नाही. तिचा जो टाईम आहे, तिचा स्पेस जो आहे, तिचे फ्रेंड्स जे आहेत, रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे. काय तुझे मित्र आहेत? काय आहे? असं नाही चालणार आहे. छोट्या-छोट्या गोष्टींना अ, महत्त्व दिलं जातं आणि मुली त्या नोटीस करतात आणि काय होतं ना, एकदा इग्नोर केलं, दोनदा केलं, अनेकदा तुम्हाला इग्नोर करून शेवटी मग त्या डिसिजन घेतात, की "नहीं जम रहा हमारा" आणि मग तुम्हाला सोडून जातात आणि मग तुम्हाला असं वाटतं, की इतक्या छोट्याशा गोष्टीवरून ही सोडून गेली. नाही, खूप चालत आलेला तो हे होतं सगळं साठवून ठेवलेलं. त्याच्यानंतर आता ते भडका निघालेला आहे आणि गेलीये ती तुम्हाला सोडून. सो जसं मी सांगितलं, की रिस्पेक्ट खूप, खूप, खूप महत्वाचा आहे. तो द्यायला शिका. नेव्हर ब्रेक हर ट्रस्ट तेही खूप महत्वाचं आहे, ओके. म्हणजे रिस्पेक्ट देताय आणि काहीतरी वेगळं करताय, नाही. रिस्पेक्ट सोबतच जसं मी म्हणाले ट्रस्ट खूप महत्वाचा आहे. स्पेस देणं एकमेकांना खूप महत्वाचं आहे. सो रिस्पेक्ट देतोय पण मग तिला धोका देतोय असं करून नाही चालणार आहे हां. रिस्पेक्टमध्येच सगळ्या गोष्टी आल्या, की एकमेकांसाठी आपण आहोत ही जाणीव सतत एकमेकांना देत राहणं तुमच्या वागण्यातून, बोलण्यापेक्षाही वागण्यातून. ओके. नंबर 4 इज व्हलनरेबल. इट मीन्स की तुमचे प्रॉब्लेम शेअर करा. हां.
तुम्हाला जर का अनकम्फर्टेबल होत असेल, तुम्हाला जे काही फील होत असेल ते शेअर करा. हां, तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत शेअर करू शकता. पार्टनरच का म्हणतो आपण, की तुम्ही तुमचे समदुःखी समोरच्या व्यक्तीला समजा, तुम्हाला ज्याही गोष्टीचं टेन्शन आलं असेल शेअर करा. आनंद तर आपण सहज शेअर करतो. पण या गोष्टीचा मला त्रास होतोय, या गोष्टीची मला भीती वाटतेय, या गोष्टीचं मला दडपण आहे, ही गोष्ट मला नाही जमत आहे. जे काही असेल तुमचे वीक पॉइंट सुद्धा तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगणं महत्वाचं आहे. दरवेळी गरजेचं नाहीये, मी पुरुष आहे त्यामुळे मी स्ट्राँग वागलंच पाहिजे, गरजेचं नाहीये. तो खरं तर एक छान पार्टनर असतो, जो आपले प्रॉब्लेम्स, तुमच्या डोक्यात चालणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्याचा तुम्हाला त्रास होतोय, तो विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत शेअर करताय. जसं म्हटलं जातं ना, की शेअर केल्यानंतर बरं वाटतं जरा मेंदूचा, मनाचा भार कमी होतो. ही अगदी तीच गोष्ट आहे. आणि तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत सुद्धा शेअर करत नसाल किंवा करू शकत नसाल, मग तुम्ही काय पार्टनर आहात? परफेक्ट पार्टनर्स तेच असतात जे शेअर करतात एकमेकांसोबत, आनंदासोबत दुःखसुद्धा. सो तिला सुद्धा तुमचा पार्ट बनवा. तुमच्या इन्सिक्युरिटीज, तुमचे प्रॉब्लेम्स तिच्यासोबत शेअर करा. जेव्हा तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स शेअर करता ना, तेव्हा तिला वाटतं, की हां, याने मला आता आपलं मानलंय. आनंद तर सगळेच शेअर करतात, गमती-जमती सगळेच शेअर करतात. दुःख फक्त त्याच व्यक्तीसोबत शेअर केलं जातं, जी व्यक्ती आपल्याला जवळची वाटते, जी व्यक्ती आपली वाटते, जिच्यावर खूप विश्वास असतो, रिस्पेक्ट असतो. सो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अशी सांगता ना, मग तिला एकदम कन्फर्मेशन मिळतं, की हां, याच्यासाठी मी खूप खास आहे. काही गोष्टी बोलण्यातून नाही, तुमच्या वागण्यातून, तुमच्या अशा वागण्यातून कळतात. म्हणजेच की तू माझ्यासाठी खास आहेस. एखाद्या मुलाने म्हणणं आणि त्याच्या या अशा वागण्यावरून तो त्याचं दुःख शेअर करतोय. असं झालंय, तसं झालंय. तिला लगेच जाणवतं, की हां बाबा, याचा माझ्यावर विश्वास आहे. याला मी तितकी आवडते. याचं खरंच माझ्यावर प्रेम आहे. हा मला खरंच त्याचा पार्टनर इन एव्हरीथिंग मानतो. पार्टनर इन क्राईम म्हटलं जातं, तसं एव्हरीथिंग. तुझ्या सुखात, दुःखात सगळ्याच गोष्टींमध्ये मी आहे. सो इथून लगेच कळतं. सो या गोष्टी असतात खूप महत्त्वाच्या मुलांनो, की हे असं-असं आहे. सो प्लीज या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. बघा तुमचं नातं खूप सुंदर राहील आणि तुमच्या फ्रेंड्सलाही सांगा, की हे असं-असं करणं महत्त्वाचं आहे. कुठे काही प्रॉब्लेम आला, तर आपण जरा आपला विचार केला पाहिजे. आतापर्यंत काय-काय झालेलं. मुलींचा जो स्टॉक असतो ना, मेमरी कार्ड जे असतं मुलींचं ते खूप मोठं असतं. सो त्या बारीक-सारीक गोष्टी खूप लक्षात ठेवतात, ओव्हर थिंकिंग करतात, त्रास करून घेतात स्वतःला आणि एका पॉइंट नंतर मग भडका उडला, की तुम्हाला सोडून जातात. काही जणी सांगून जातात, काही जणी न सांगता जातात, इग्नोर करतात. म्हणजे फक्त तुमची एक चूक नसते, इतकंच मला सांगायचंय, की खूप चुका इग्नोर केल्यानंतर बास, 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 भडका उडाला. हे असं असतं. सो त्यामुळे या 4 पॉइंट्सकडे नीट लक्ष द्या. पुन्हा एकदा सांगते डिग्निटी, अकाउंटेबिलिटी, रिस्पेक्ट, व्हल्नरेबल हे खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहेत आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थोडंसं सीरियस पण तितकाच महत्त्वाचा व्हिडिओ होता. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय हेही मला कमेंट्समध्ये कळवा आणि नक्की त्यावर मी व्हिडिओ बनवेल. बाकी टेन्शन घेऊ नका, देऊ नका. खुश राहा, प्रेमात राहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू सो मच. गुड नाईट. गुड नाईट का म्हणतीये मी? बाय. खरं तर मी रेडिओवर शो करते रात्रीचे आणि त्यामुळे मला सवय लागली की बाय गुड नाईट म्हणायची, पण गुड नाईट वगैरे नाही. बाय बाय. आय लव्ह यू.